जय भीम, नमो बुद्धाय. तुम्ही कधी विचार केलाय का की पॅगोडाची रचना इतर मंदिरांपेक्षा इतकी वेगळी आणि विशिष्ट का असते? हा उंच पायऱ्यांचा आणि वरच्या दिशेला निमुळता होत जाणारा आकार फक्त सौंदर्यासाठी नसून त्यामागे एक सखोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. चला बघूया. पॅगोडाची रचना ही मुख्यत्वे स्तूप या संकल्पनेवर आधारित आहे. त्याची रचना निसर्गातील 5 मुख्य घटकांचं म्हणजेच पंचमहाभूतांचं प्रतिनिधित्व करते. चौकोनी पाया हा पृथ्वीचं, मध्य भागातील घुमट पाणी आणि कळसाचा टोकदार भाग अग्नी, वरची छत्री हवा आणि सर्वात वरचं टोक हा आकाश किंवा अंतराळ म्हणजेच स्पेस किंवा इथरचं प्रतिनिधित्व करतो. आता ही जी रचना आहे ती मानवी शरीर आणि ब्रह्मांड यांच्यातील संतुलनाचं प्रतीक मानली जाते. पॅगोडाचा वर जाणारा आकार हा आध्यात्मिक प्रगती आणि निर्वाण प्राप्त करण्याच्या प्रवासाचं दर्शन घडवतो. हे जे पॅगोडा आहेत यांचं महत्व केवळ एक वास्तू म्हणून नाही तर अनेक कारणांमुळे ते महत्व आहे. तर अनेक मोठ्या पॅगोडांमध्ये गौतम बुद्ध किंवा महान बौद्ध भिक्खूंचे पवित्र अवशेष जतन करून ठेवलेले असतात. असं मानलं जातं की पॅगोडाच्या विशिष्ट आकारामुळे तिथे वैश्विक ऊर्जा एकवटली जाते, त्यामुळे मनशांती मिळते. हे केवळ प्रार्थना स्थळ नसून आशियाई संस्कृती आणि बौद्ध धम्माच्या प्रसाराचे प्रतीक आहे. पॅगोडाचा मुख्य उपयोग ध्यानासाठी केला जातो. येथील शांत वातावरणात साधक स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेतात. तिथे बुद्धांच्या शिकवणुकीचे आणि धम्माचे वाचन किंवा पठण केले जाते. मनाला शांती मिळावी यासाठी तिथे मौन पाळण्याला विशेष महत्त्व दिले जाते. थोडक्यात सांगायचं तर पॅगोडा म्हणजे केवळ दगडविटांची भिंत नसून ती मानवाला स्वतःच्या आत पाहण्याची आणि शांती अनुभवण्याची एक पवित्र जागा आहे. आपण पॅगोडाचा वैज्ञानिक दृष्टिकोन बघूया. ज्याप्रमाणे पिरॅमिड किंवा शंकूच्या आकारात वैश्विक ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता असते, वैश्विक ऊर्जा म्हणजेच कॉस्मिक एनर्जी ही खेचून घेण्याची क्षमता ह्या आकारांमध्ये जास्त असते. तसेच पॅगोडाच्या टोकातून ऊर्जा शोषली जाते, ती खाली बसलेल्या साधकांकडे प्रवाहित केली जाते. विज्ञानाच्या दृष्टीने शंकूचा आकार वस्तूची स्थिरता वाढवतो. वादळ किंवा जोराच्या वाऱ्याचा प्रभाव या आकारावर खूप कमी होतो, कारण हवा यावरून सहज घसरून जाते. यामुळे हे पॅगोडा हजारो वर्ष नैसर्गिक आपत्तीतही टिकून आहेत. साऊंड रेझोनन्स पॅगोडाच्या आतल्या रचनेत धम्मपदांचा, बुद्धांच्या उपदेशांचा जप केल्यास ध्वनी लहरी परावर्तित होऊन एक विशिष्ट कंपन निर्माण करतात, एक विशिष्ट व्हायब्रेशन निर्माण करतात, ज्यामुळे मनाला विलक्षण शांतता मिळते. जेव्हा आपण अशा ठिकाणी प्रवेश करतो तेव्हा तिथल्या उच्च दाबाच्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या मेंदूतील अल्फा वेव्हज सक्रिय होतात. त्यामुळे तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि शरीर आणि मनाचं संतुलन पण राखलं जातं. तर थोडक्यात सांगायचं तर बौद्ध पॅगोडा म्हणजे केवळ दगडविटांची रचना नाहीये, तर ती मानवी मन आणि ब्रह्मांड यांना जोडणारं एक वैज्ञानिक यंत्र आहे. ह्याचा भौतिकशास्त्रीय पुरावा द्यायचा तर पिरॅमिड इफेक्ट ज्याला म्हणतात किंवा कोन इफेक्ट म्हणतात, जॉमेट्रिक एनर्जी ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे का? भूमितीय ऊर्जा असं आपण त्याला म्हणतो. त्यात काय असतं की 1970च्या सुमारास पॅट्रिक फ्लॅनेगन यासारख्या शास्त्रज्ञाने सिद्ध केले की विशिष्ट कोनात असलेल्या वास्तूंमध्ये, विशिष्ट कोनात म्हणजे शंकू किंवा पिरॅमिडच्या आकाराच्या ज्या वास्तू असतात त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचं केंद्रीकरण होतं. पॅगोडाचं जे टोक असतं ते पॉइंटेड डिस्चार्ज तत्वावर काम करतं, जे वातावरणामधील धन आयन म्हणजेच पॉझिटिव्ह आयन्स आकर्षित करून आतल्या भागात शांतता निर्माण करतात. इथे ध्वनी विज्ञान जे आहे, अकॉस्टिक प्रूफ, ते द्यायचं तर पॅगोडाच्या आत गेल्यावर एक आपल्याला वेगळाच आवाज किंवा शांतता जाणवते. तर ते का? तर शंकूच्या निमुळत्या होत जाणाऱ्या आकारामुळे ध्वनी लहरी म्हणजे साऊंड वेव्हज विखुरण्याऐवजी एका विशिष्ट बिंदूवर केंद्रित होतात. याला विस्परिंग गॅलरी इफेक्ट असं म्हणतात. जेव्हा तिथे बुद्ध वंदना किंवा धम्मपदे म्हटली जातात तेव्हा त्या स्वरांचे प्रतिध्वनी मानवी मेंदूंवर थिटा वेव्हज निर्माण करतात. थिटा वेव्हज, अल्फा बीटा गॅमा थिटा असं जे आपण बोलतो ना, थिटा वेव्हज निर्माण होतात, जे ध्यानासाठी अत्यंत पूरक असतात. उंच इमारतींना वाऱ्याचा मोठा धोका असतो, पण शंकूच्या आकारामुळे वाऱ्याचा दाब विभागला जातो. हवा या गोलाकार आणि निमुळत्या भागावरून सहज वाहून जाते. लॅमिनार फ्लो ज्याला म्हणतात, ज्यामुळे वास्तूवर ड्रॅग फोर्स कमी पडतो. हेच कारण आहे की चक्रीवादळातही पॅगोडाचे नुकसान खूप कमी होतं. याचा सर्वात मोठा पुरावा
काय तर जपानमध्ये होरियुजी नावाचा पॅगोडा, होरियुजी हा तब्बल 1300 वर्षांहून अधिक काळ शेकडो भूकंप सोसून आजही उभा आहे. आधुनिक इंजिनियर्सनी यावर संशोधन केलंय तेव्हा त्यांना आढळलं की त्याचा शंकूचा सारखा जो आकार आहे आणि मध्यवर्ती खांब जो विज्ञानाच्या नियमांवर आधारित आहे, हेच तंत्रज्ञान आज बुर्ज खलिफा सारख्या इमारतींना बांधताना वापरलं गेले. तर अशा प्रकारे अध्यात्म आणि विज्ञान यांचं खूप सुंदर सांगड असलेलं एक वैज्ञानिक यंत्र म्हणजे हे पॅगोडा आहेत. तुम्ही पॅगोडाला कधी भेट दिली आहे का? दिली नसेल तर नक्की पॅगोडाला भेट देऊन पॅगोडाचा अनुभव घ्या. नमो बुद्धाय. जय भीम.